की आपल्या आयुष्यामध्ये एखादं सुख मिळालं किंवा एखादं दुःख झालं तर दुःखानं कोसळून न जाता, सुखानं हुरळून न जाता माणूस कसं जगू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवछत्रपती आहे. ज्या वेळेला अफजल खानाची स्वारी या महाराष्ट्रामध्ये या हिंदवी स्वराज्यावरती होत होती त्यावेळेला 5 सप्टेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांच्या हृदयास जीव असणाऱ्या पहिल्या पत्नी सईबाईंचं निधन झालेलं आहे. आणि सईबाईंचं निधन झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यातच अफजल खानाची भेट त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी होती. महाराजांनी त्या दुःखामध्ये न राहता महाराजांनी आपलं कर्तव्य काय होतं त्याला महत्व दिलं. 10 नोव्हेंबर 1659 साली महाराजांनी त्या अफजल खानाचा कोटा त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी काढला. आता इथे विजय मिळवलेला होता महाराजांनी, परंतु महाराज या विजयाने कधीच हुरळून गेले नाहीत. महाराजांनी त्याच वेळेला आपल्या विजयानंतर काय करायचं याचं नियोजन केलेलं होतं. त्यावेळेला 10 नोव्हेंबर 1659 पासून 28 नोव्हेंबर 1659 पर्यंत प्रतापगडापासून ते त्या पन्हाळापर्यंतचा प्रदेश आपल्या स्वराज्यात आलेला होता. आणि तितकंच नव्हे तर मराठ्यांचं सैन्य त्या विजापुरापर्यंत जाऊन धडकलेलं होतं. इतकं मोठं कार्य, इतका मोठा प्रदेश महाराजांनी अफजल खानाचा वध केला, पण त्याच्याही पलीकडे जाऊन अवघ्या 18 दिवसात जे काम केलं